नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कशा आहात तुम्ही? कसा चालू आहे तुमचा सगळ्यांचा अभ्यास? आय होप की तुम्ही एमपीएससी ची जी 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होणार आहे राज्यसेवेची त्यासाठी तयारी सुरू केली असावी. पण बरेच लोक पॅनिक मोडमध्ये पण असतील की यार आपण ऑप्शनल कुठला घ्यावा. कुठला ऑप्शनल हा चांगला स्कोरिंग आहे याच्यासाठी, कुठल्या ऑप्शनल आपल्याला चांगला मार्क्स देईल, जेणेकरून आपल्याला इंटरव्ह्यूला कॉल येईल, क्लास 1 क्लास 2 च्या पोस्ट भेटतील. तर ज्या सगळ्या मुलांना हा डाऊट आहे की आपण फॉर्म भरताना कुठला ऑप्शनल घ्यावा, त्या सगळ्यांसाठी मी प्राध्यापक अरुण तुपे घेऊन आलोय व्हिडिओ जॉग्रफी ऑप्शनलचा. वाय वी शुड चूज जॉग्रफी ऑप्शनल फॉर दी एमपीएससी मेन्स एक्झामिनेशन. ओके. मला माहिती आहे बऱ्याच लोकांना जॉग्रफी ऑप्शन हा खूप आवडत असावा किंवा जॉग्रफी ॲज अ सब्जेक्ट खूप आवडत असावा, कारण की जॉग्रफी हा सब्जेक्ट आपला प्रिलिम्स जी होती, प्रिलिम्स आणि जे अगोदरचा जो पॅटर्न होता एमपीएससी मेन्सचा पॅटर्न, त्या पॅटर्न्स मध्ये हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट होता, स्पेशली जीएस पेपर 1 मध्ये, राईट? ठीक आहे. बट आता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे याच्यामध्ये ह्या सब्जेक्टचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला चेक करायचं आहे, ते स्वरूप आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठीच आम्ही व्हिडिओ घेऊन आलो होतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जेवढे डाऊट्स आहे, तुम्हाला जे ज्या क्वेरीज आहे, की तुमच्या मनात जी एक थोडीशी भीती आहे की कुठला ऑप्शन घ्यावा, कुठल्या ऑप्शन पासून आपल्याला हे भेटेल, किंवा जॉग्रफी बद्दल पण कदाचित भीती असेल की मी जॉग्रफी ऑप्शन घेतला तर मला मार्क्स भेटतील का, मी इंटरव्ह्यू कॉल येईल का, या सगळ्या क्वेश्चनचं आन्सर्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. तर मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा टॉपिक आहे एमपीएससी मेन साठी भूगोल वैकल्पिक विषय का निवडायचा, या का निवडावा. वाय वी शुड चूज जॉग्रफी एज अन ऑप्शनल सब्जेक्ट फॉर द एमपीएससी मेन्स एक्झामिनेशन. सो व्हिडिओ अगोदर सुरू करण्याच्या अगोदर आपण एक थोडीशी माझ्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगतो. मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे, प्रोफेसर अरुण तुपे, एका खूप नामांकित संस्थेमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतोय जॉग्रफी सब्जेक्टसाठी, जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंट सायन्ससाठी. माझा टीचिंग एक्सपिरियन्स जर बघितला, 7 इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स. स्पेशली माझं टीचिंग जे झालंय ते युपीएससी स्टुडंटसाठी झालेलं आहे. मी युपीएससी स्टुडंटला, अशा खूप साऱ्या युपीएससी स्टुडंट्सला आतापर्यंत गाईड करत आलेलो आहोत. आणि याच्यामध्ये युपीएससी एक्सपिरियन्स मध्ये आय हॅव अपिअर्ड फॉर मल्टिपल मेन्स एक्झामिनेशन विथ जॉग्रफी ऑप्शनल सब्जेक्ट. सो मी अशा खूप साऱ्या मेन्स एक्झामिनेशनला अपिअर झालो. 2013 पासून मी अटेम्प्ट देतो युपीएससीचे. तर माझा लास्ट अटेम्प्ट हा 2021, जस्ट कोविडच्या नंतर माझा लास्ट अटेम्प्ट होता. मी बराचसा त्यातलाही मला अनुभव आहे. याच्यासोबत मी युपीएससी सीएपीएफच्या इंटरव्ह्यूला पण होतो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर मी एमटेक इन डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स फ्रॉम आय आय टी, दॅट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पटना, परस्यू केलंय. आणि नेट सेट पण क्वालिफाय झालंय माझं याच्यामध्ये, जॉग्रफी अँड एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. तर ही एक छोटीशी माहिती होती माझ्याबद्दल, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आली असावी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो फर्स्ट, द नेचर ऑफ जॉग्रफी ऑप्शनल. सो व्हॉट इज द नेचर ऑफ जॉग्रफी ऑप्शनल, की ह्या जॉग्रफी ऑप्शनलचं स्वरूप काय आहे. कारण आपल्याला कुठलाही ऑप्शन जेव्हा घ्यायचा असतो तेव्हा त्याचं स्वरूप कसं आहे, तो ऑप्शनल कसा आहे, त्याचा सिलेबस कसा आहे, त्या सिलेबसचा रिलेव्हन्स जीएस मध्ये किती आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑप्शनला 500 मार्काचा असतो. पण फक्त मी जर 500 मार्काचा ऑप्शनल शिकलो तर मला हा ऑप्शनल पुरताच युजफुल असेल का, की मला हा जीएस पेपर 1, 2, 3 आणि 4 ह्यासाठी पण युजफुल असेल, हे आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, राईट? तर ऑप्शनल हा निवडताना ह्या गोष्टी पण महत्वाच्या आपण त्या डिस्कस करणार आहोत पुढे, की कुठले पॅरामीटर आपण यूज करायचे ऑप्शनल निवडताना. ओके. असं नाही की एक मी इमोशनल झालोय, एक मी ऑप्शनल घेतला. बी प्रॅक्टिकल गाईज. ओके. तुम्ही जर प्रॅक्टिकल असाल तर तुमचे इंटरव्ह्यूला कॉल येण्याचे चान्सेस खूप वाढतात. कारण की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की जर तुम्हाला एमपीएससी मेन्स मध्ये स्कोर करून इंटरव्ह्यूला कॉल, या इंटरव्ह्यूसाठी अपिअर करायचं असेल, तर त्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं ऑप्शनल मध्ये तुम्हाला 300+ मार्क्स घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जो GS 4 पेपर आहे एथिक्स, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 120+ मार्क्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि एसएचा जो पेपर आहे एसए, या एसएच्या पेपरमध्ये तुम्हाला मित्रांनो 125 ते 130 मार्क्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जीएस होतं काय, जीएस पेपर 1, 2, 3 मध्ये सगळ्यांना हे जवळपास सारखे मार्क्स पडतात, एवढं जास्त चेंज होत नाही. +10, +15, 20 मार्क्सचा फरक पडतो, याच्या व्यतिरिक्त फरक येत नाही. हा माझा मागच्या एक 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे, किंवा मी युपीएससीची तयारी 2013 पासून केली. तर मला या सगळ्या गोष्टीचा चांगल्या बऱ्यापैकी अनुभव आहे, की शक्यतो आपल्याला जर एक रँक आणायचं असेल, आपल्याला जर इंटरव्ह्यूला कॉल यायचं असेल, आपल्या टॉप 10, टॉप 100 याच्यामध्ये यायचं असेल, तर आपल्याला ह्या 3 गोष्टीवर खूप जास्त फोकस करावा लागेल. स्पेशली ऑप्शनल तो 300+ आला पाहिजे आपला. ओके. GS 4 पेपर 120+, आणि एसए पेपर 125 आणि 130.
30 मार्क्स, राईट. तर हे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला कोणीच इंट्रोला कॉल येण्यापासून रोखू शकत नाही. इज दॅट क्लिअर गाईज? ओके. सो फर्स्ट पॉईंट की आपण ऑप्शनल का निवडावा, जॉग्राफी ऑप्शनल का घ्यावा. पहिला पॉईंट की इट इज अ स्कोरिंग अँड हाय सक्सेस रेट. ऑप्शनलचं जर तुम्ही बघितलं तर हाय सक्सेस रेट आहे, स्कोरिंग आहे, बट याला ही कंडिशन अप्लाय मीन्स हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट हा सायंटिफिक अप्रोच आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती आहे. आता आपल्याला माहिती आहे बऱ्याच लोकांना एक सायंटिफिक गोष्टी वाचायला आवडतात. ओके, सायंटिफिक गोष्टी या बऱ्यापैकी स्टॅटिक असतात. ओके, जसं जॉग्राफीमध्ये अशा खूप साऱ्या कॉन्सेप्ट्स आहेत ज्या स्टॅटिक आहे. ओके, आपल्याला फक्त ते एकदा समजायचं आहे. म्हणजे जॉग्राफी कसं आहे, या बाकीच्या सब्जेक्ट सारखं नाही आहे की बाकीचे सब्जेक्ट हे शेवाळासारखे असतात की आपल्या हातात घेतलं ते सटकून जाणार. बट जॉग्राफी जर तुम्ही एकदा वाचला, एक कॉन्सेप्ट चांगले शिकला, फॉर एक्झाम्पल तुम्ही प्लेट टेक्टॉनिकची कॉन्सेप्ट शिकला, इंडियन मान्सूनची कॉन्सेप्ट शिकला, मान्सूनचा ओरिजिन कसा होतो, मान्सूनचा पॅटर्न काय आहे, ठीक आहे, समर मान्सून कसा, विंटर मान्सून कसा, एकदा तुमच्या डोक्यात त्या गोष्टी बसल्या ना, तुम्हाला कधीच त्या गोष्टी विसरणार नाही तुम्ही. ओके. आणि आपले जर व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली रेग्युलरली बघितले, आपण जे युट्यूबला आता सिरीज सुरू करणार आहोत ऑप्शनलची, दॅट इज एक्झाम ओरिएंटेड ऑप्शनल सिरीज. ओके, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम आणि ह्या जॉग्राफीला डिकोड करणार आहोत आणि आपण त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर डिस्कस करणार आहोत युपीएससीचे, राईट. तर हे जर तुम्हाला जमत असेल आणि तुमचा अप्रोच असेल की आपण एक सायंटिफिक अप्रोच आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर आपला फोकस आहे, आपण तो अभ्यास करू शकतो, तर तेव्हा हा ऑप्शन तुमच्यासाठी खूप सेफ असेल. तुम्ही इझिली या ऑप्शनमध्ये 270, 280, इवन 300+ मार्क्स हे घेऊ शकता. राईट गाईज. तर हे 300 मार्क्स घेणं हे खूप सोपं आहे. आपण ते बघू पेपर वन पेपर टूचं रिलेशन कसं आहे ऑप्शनलचं. जर तुम्ही पेपर वन केला जीएस याचा जॉग्राफी ऑप्शनल वनचा, तर तुम्हाला पेपर टू हा खूप इझिली होऊन जाईल. आपण याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे आपला युट्यूबवरती, तो हा फक्त सिलेबस डिस्कशनचा असेल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल गाईज की हा सिलेबस कसा डिझाईन केलेला आहे जॉग्राफीचा, आणि आपण जर याला प्रॉपरली सिस्टमॅटिक तरीकेनं जर आपण याला प्रॉपरली स्टडी केलं, तर इझिली आपण हा चांगले मार्क्स याच्यामध्ये घेऊ शकतो. राईट, ठीक आहे. तर याच्यामध्ये स्कोरिंग आहे, उच्च यश दर, याच्यामध्ये 300+ मार्क्स आपण इझिली या सब्जेक्टमध्ये घेऊ शकतो. राईट गाईज, ठीक आहे. दुसरं बघा, याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग कॉन्सेप्ट आहे, ओव्हरलॅपिंग विथ जिओ स्टडीज, राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर जॉग्राफी ऑप्शनलचा आपण जर पेपर वन बघितला, पेपर वन अँड पेपर टू, राईट, आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत याच्यानंतर. याच्यानंतरचे आपले व्हिडिओ फक्त सिलेबस डिस्कशनचे असेल सुरुवातीला. जर तुम्हाला सिलेबस समजला तेव्हा तुम्हाला एक अभ्यासाची दिशा कळेल. ओके. तर हा जो पेपर वन पेपर टू आहे हा टोटल 500 मार्क्सला आहे. ओके. ह्या जर 500 मार्क तुम्ही प्रॉपरली केले, तर तुमचा जीएस पेपर वन मध्ये जो जॉग्राफीचा पार्ट आहे तो जवळपास 90 ते 110 मार्क्सला येतो. हे व्हॅरी होतं युपीएससी मध्ये, ठीक आहे. आतापर्यंत युपीएससीचा अनुभव जो आहे याच्यात व्हॅरी होतं. हे एमपीएससी बऱ्यापैकी तसंही पॅटर्न फॉलो करेल, राईट. ही शक्यता आहे की बऱ्यापैकी तसंच पॅटर्न एमपीएससी फॉलो करेल आणि सिलेबस तर सेमच आहे. हा, थोडंसं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा रेफरन्स असेल, तो पण आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करणार आहे. जिथे जिथे महाराष्ट्राचा रेफरन्स आहे ते आपण कव्हर करू. ओके. हा झाला जीएस वनचा, जिथे जॉग्राफी इझिली तुमचं कव्हर होऊन जाईल. जीएस थ्री पेपरमध्ये पण तुमचं एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे, एन्व्हायरमेंट पर्यावरणचा पार्ट, एक परत डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट आहे, ह्या दोन्ही तुमच्या कव्हर होऊन जाईल. ओके. जीएस टू मध्ये पण बऱ्यापैकी रेफरन्स आहे. ओके, स्पेशली अँड जीएस फोर मध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटल एथिक्स नावाचा एक टॉपिक आहे. तिथंही याचा खूप जास्त महत्व आहे. जॉग्राफी ऑप्शनचं जीएस फोर मध्ये एन्व्हायरमेंटल एथिक्स आहे, त्याच्यामध्ये त्याचा रेफरन्स आहे. तर जर तुम्ही 500 मार्काचा ऑप्शनल व्यवस्थित केला, प्रॉपर स्टडी केली, रिव्हिजन केलं, मल्टिपल रायटिंग प्रॅक्टिस केली, प्रॉपर डायग्राम्स ड्रॉ केल्या, फ्लो चार्ट्स काढले, तर तुम्हाला जीएस वन मध्ये फायदा होईल, जीएस थ्री मध्ये फायदा होईल आणि जीएस फोर मध्ये सुद्धा फायदा होईल. ओके गाईज, ठीक आहे. सो पुढे बघूया. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की इव्हन याच्यामध्ये एस ला सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. राईट, एस सुद्धा बऱ्यापैकी एक याच्यामध्ये एस विचारतात. जसं फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम एक एस विचारला होता युपीएससीला, दॅट इज फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट फॉलो देम. म्हणजे काय, जंगल संस्कृतीच्या आधी असतात आणि वाळवंट त्यानंतर तयार होतं. आपण हे बघू की डेझर्टिफिकेशन प्रोसेस इज हॅपनिंग. ओके. सो सॉइल इरोजन इज हॅपनिंग, डिफॉरेस्टेशन इज हॅपनिंग, जंगल तोडी कंटिन्युअस होते, सॉइलचं इरोजन होते, त्याच्यानंतर डेझर्टिफिकेशन ज्याला वाळवंटीकरण आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. तर हा एक एस एचा पण टॉपिक येऊन गेलाय. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरतात टू चूज दी ऑप्शनल. मी तुम्हाला असं नाही म्हणत तुम्ही जॉग्राफीच ऑप्शनल घ्या, तुम्ही बाकीचे ऑप्शनल घेताना पण ह्या गोष्टी विचारात आणा की मला ऑप्शनलचा फायदा जीएस वन मध्ये कसा होतो, जीएस टू थ्री फोर मध्ये कसा होतो, एस ला मला फायदा होतो का, माझं कंटेंट एनरिचमेंट होतंय का, राईट. ठीक आहे. इव्हन एथिक्सला मला फायदा होतो का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आपला एक एरिया ऑफ इंटरेस्ट जनरेट झालेला आहे का या सब्जेक्टमध्ये, तो एक भाग बघा. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकल अप्रोचने तुम्ही ऑप्शनल डिसाईड करा.
ठीक आहे गाईस. ओके. सो पुढे बघू, याच्यात सायंटिफिक आणि लॉजिकल सब्जेक्ट्स आहे. जे दिस सब्जेक्ट इज बेस्ड अपॉन कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. म्हणजे एक कॉज असतो, फॉर एक्झाम्पल एक कॉज कुठला आहे आपला, ग्लोबल वॉर्मिंग झाली, राईट. ग्लोबल वॉर्मिंग हा कॉज आहे. ग्लोबल वॉर्मिंग झाली तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होईल, क्लायमेट चेंज होणार. काय होणार, क्लायमेट चेंज होणार. हा त्याचा काय इफेक्ट आहे. इवन हा एक इफेक्ट आहे, कशाचा इफेक्ट आहे, इमिशन्स जे पोल्युटन सबस्टन्स आहे ते इमिट झाले, पोल्युटिंग सबस्टन्स आहे, PM2.5, PM10 हे इमिट झाले, किंवा बाकीचे सबस्टन्स इमिट झाले, कार्बन डायऑक्साईड इमिट झाला, त्याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होतं. तर हा कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप वरती आहे, बेस्ड आहे. आणि याची एक खासियत काय आहे सब्जेक्ट, याच्यामध्ये तुम्हाला मॅप्स, डायग्राम्स आणि स्टॅटिस्टिक याचा वापर करता येतो. जर तुम्ही मित्रांनो मॅप्स, डायग्राम, स्टॅटिस्टिक तुमच्या आन्सरमध्ये प्रॉपरली ड्रॉ केलं, आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणार आहोत. GS आपला ऑप्शनचा सिलेबस डिस्कशन झाला की आपण काय करू, आन्सर रायटिंग सेशन पण ठेवू याच्यावरती. की कसं आहे, एक तुम्हाला एक इंट्रोडक्शन, हे असं नाही मला भीती नाही दाखवायची तुम्हाला. ओके, एक अप्रोच तुमचा डेव्हलप होईल मित्रांनो. जर तुमच्याकडे प्रॉपर अप्रोच असेल तरच तुम्ही कुठल्याही ऑप्शनल सोबत टॅकल करू शकता, कुठल्याही ऑप्शन मध्ये तुम्ही एक्सेल करू शकता. 300+ मार्क्स घेण्याचं आपलं टार्गेट असावं सगळ्यांचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण प्रॅक्टिकल असावं. ओके. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता, तुमचं आन्सर खूप चांगलं होईल. आणि याच्यात एक अजून एक पॉईंट तुम्हाला, ज्या लोकांची, जे आपण बरेचसे ग्रामीण भागातले लोक असतो, ठीक आहे, ग्रामीण भागातून आलेलो असतो, आपली रायटिंग प्रॅक्टिस, स्पेशली ग्रॅमॅटिकल एरर होता, सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये आपल्या चुका होतात. तर ज्या लोकांना असे प्रॉब्लेम्स आहे की जे फिलॉसॉफी चांगले लिहू नाही शकत, राईट, बरेचसे ऑप्शन जे फिलॉसॉफिकल आहे, तर त्या लोकांसाठी जॉग्राफी हा खूप महत्वाचा ऑप्शन ठरतो. का? कारण की जॉग्राफीमध्ये आपण जर चांगल्या डायग्राम्स काढल्या, आकृत्या चांगल्या काढल्या, डायग्राम्स, आपण फ्लो चार्ट्स ड्रॉ केले, फ्लो चार्ट्स, ते याच्यामुळे काय होतं की आपल्या ज्या चुका झालेल्या आहे लिहिण्यामध्ये, त्या चुका कुठेतरी एक लपवल्या जातात. ओके. जर तुमच्या डायग्राम चांगल्या आहेत, एक्झामिनरचं लक्ष जे चेक करेल याकडे, त्याचं लक्ष कुठे जाईल, तुमच्या डायग्राम्सकडे जाईल. तर हा एक प्लस पॉईंट ठरतो. आणि याच्यामध्ये हा टेक्निकल सब्जेक्ट आहे, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहायच्या. ओके. अपने मन की बात नहीं लिखने की, यहाँ पे जो है वो लिखना है. ओके. कुछ एनालिटिकल क्वेश्चन है, आपकी कॉन्सेप्ट एक बार क्लियर हो गई तर ठीक आहे, ते अनालिटिकल क्वेश्चन्स पण तुम्हाला इझिली जमतील. तुमची एक थॉट प्रोसेस, एक जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, जो आपल्याला शिकायचा आहे याच्यामध्ये ऑप्शनलमध्ये किंवा जॉग्राफीमध्ये, पहिलाच टॉपिक आहे, एमपीएससीने पण मेन्शन केलाय. ठीक आहे. तर तो आपण बघणार आहोत. एक पर्स्पेक्टिव्ह आपला डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळे आपलं आन्सर हे खूप चांगलं, खूप सुटसुटीत होतं. ठीक आहे मित्रांनो. आणि एक नेक्स्ट, याचा अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल बघा. ऑप्शनल सिलेक्ट करण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, आपल्याकडे मटेरियल आहे का ऑप्शनलचं. बरोबर. फर्स्ट टाइम एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वरती जॉग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट इन्क्लूड करते. ठीक आहे, अगोदर पण होते पण आता सध्या तरी ऑप्शनल सब्जेक्ट इन्क्लूड करते. बरोबर. तर आपल्याकडे ह्या ऑप्शनल सब्जेक्टचं मटेरियल असणे खूप गरजेचं आहे. जॉग्राफीसाठी ऑप्शनल सब्जेक्टचं मटेरियल एनसीआरटीच्या फॉर्ममध्ये पण आहे, स्टेट बोर्डच्या फॉर्ममध्ये पण आहे. ओके. गव्हर्नमेंट रिपोर्ट्स, इव्हन माझे भूषण सरांचं यांचं बुक्स पण आहे, भले ते इंग्लिशमध्ये असेल. बट आपण काय करू शकतो, ह्या बुक्सचा, ह्या रिपोर्टचा रेफरन्स यूज करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर, कुठले युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मित्रांनो आपल्याला काय करणार आहे, आपल्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, त्याची आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहोत. तुम्हाला ते लक्षात येईल जसे आपण पुढे प्रोसीड करू, एक एक टॉपिक शिकू, त्याच्यामध्ये आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार आहोत की कुठला क्वेश्चन कधी आला. आपला एक टॉपिक झाला त्यानंतर लगेच तुम्हाला एक क्वेश्चन भेटेल, त्याचा आन्सरचं स्ट्रक्चर पण मी तुम्हाला देईल. ओके. तुमच्या लक्षात येईल, अरे हा क्वेश्चन तिथे आलेला युपीएससीला, मग तो एमपीएससीला येऊ शकतो. राईट. तर ह्या गोष्टी, ह्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी माझ्या स्वतःच्या सेल्फ मेड नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, बोथ इंग्लिश अँड मराठी मीडियम मध्ये. त्या नोट्स अशा असतील की मी एक एक 90%, 99% गॅरंटी घेतो की त्या नोटच्या बाहेर कुठलाही प्रश्न एक्झामला येणार नाही. आतापर्यंतच्या जेवढ्या मी युपीएससीच्या बॅचेस ऑप्शनच्या माझ्या हातून गेल्या, तर मॅक्सिमम क्वेश्चन माझ्या नोट्स मधले युपीएससी मध्ये आलेले आहे. राईट गाईज. ठीक आहे. हे मी असं बोलत नाही, तुम्हाला त्यानंतर लक्षात येईल. ओके गाईज. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा पुढे तो मटेरियल अवेलेबल आहे, हा एक पॉईंट आपल्याला महत्वाचा ठरतो कशासाठी, ऑप्शन चूज करण्यासाठी. राईट. पुढे जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये मॅप्स आपल्याला खूप जास्त यूज करता येतात, फ्लो चार्ट्स, जेणेकरून काय होईल, आपलं आन्सर जे आहे एनहान्स होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये केस स्टडी पण यूज करू शकतो. महाराष्ट्र स्पेसिफिक बऱ्याचशा केस स्टडी आपल्याला यूज करता येईल. फॉर एक्झाम्पल वेस्टर्न घाटची केस स्टडी आपण यूज करू शकतो. राईट. वेस्टर्न घाटमध्ये खूप सारं डिफॉरेस्टेशन होत आहे. ठीक आहे, किंवा मायनिंग ऍक्टिव्हिटीज, इकॉनॉमिक जॉग्राफीचा एक रेफरन्स आपण इथे घेऊ शकतो. राईट. इव्हन याच्यात करंट अफेअर रिलेटेड डेटा जो आहे हा खूप जास्त महत्वाचा आहे, कशासाठी, मार्क फेस करण्यासाठी. जर तुम्हाला ह्या गोष्टी खूप चांगल्या जमत असतील, नकाशे, मॅप, डायग्राम्स, फ्लो चार्ट्स हे काढणं लहानपणापासून एक छंद असेल, तर नक्कीच तुम्ही या ऑप्शनचा विचार करावा.
ओके. आणि त्याच्यानंतर ह्या ऑप्शनलमुळे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण एक स्पेसिफिक स्टेट स्पेसिफिक क्वेश्चन जे आहे त्याचे कॉन्फिडेंटली तुम्ही काय करू शकता, उत्तर देऊ शकता. ठीक आहे. जर तुमची जॉग्राफी चांगली असेल, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जर महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन आले, कुठल्याही गोष्टीचे स्पेसिफिक क्वेश्चन्स आले, तर तुम्हाला ते इझिली एक करता येतं, किंवा इंटरव्ह्यू तुम्हाला पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं काय करता येतो, टर्न करता येतो. राईट. ठीक आहे. आणि बऱ्याचशा पॉलिसी डिस्कशन नंतर तुम्ही जेव्हा सिलेक्ट होणार, त्यासाठी पण त्यानंतर पण तुम्हाला हा ऑप्शन काय युजफुल ठरणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ऑप्शनल केला, सपोज आपण तयारी केली, खूप ऑप्शनल मध्ये एक्सेल केलं, तर आपण बाकीच्या एक्झामला पण कसा फायदा होईल याचा ते एक थोडंसं 2 मिनिटात बघू. जसं की फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एमपीएससीचा खूप चांगला अभ्यास केलाय ऑप्शनलचा, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण की मराठीमध्ये ऑप्शनलचं कंटेंट जे आहे जॉग्रफीचं हे खूप कमी अवेलेबल आहे. तर आपल्या ह्या नोट्स खूप सुटसुटीत मराठीमध्ये असतील, एक्झाम ओरिएंटेड नोट्स असतील, याच्या बाहेरचं काही येणार नाही. ह्या नोट्स तुम्हाला युपीएससी साठी सुद्धा कामी येणार आहे. ते मराठी असो, इंग्लिश असो, दोन्ही. यूजीसी नेट सेटचे एक्झाम तुम्ही देऊ शकता, बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण तुम्ही देऊ शकता. राईट. ठीक आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट, प्लॅनिंग, अर्बन डेव्हलपमेंट, याच्यामध्ये तुम्ही पीएचडी करू शकता. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येईल मित्रांनो. ठीक आहे. तो ऑप्शनल निवडताना तुम्हाला ह्या गोष्टीच्या, ह्या पॉइंट वरती लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला हे पॉइंट लक्षात आले, सगळ्या गोष्टी समजल्या, तेव्हा तुम्हाला ऑप्शनल निवडायला खूप मदत होईल. ओके. परत मी सांगेल तुम्हाला की जर तुम्हाला ऑप्शनल निवडायचं असेल तर दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. एक एक त्या ऑप्शनलचं अवेलेबल मटेरियल, दुसरी गोष्ट त्या ऑप्शनलची प्रॅक्टिकल अप्रोच, तिसरी गोष्ट की आपला इंटरेस्ट. जर इंटरेस्ट असेल तर ऑब्व्हियसली त्याचा ऍडेड ऍडव्हान्टेज होणार, तुम्हाला फायदा होणार. ठीक आहे. आणि आपला मार्क्स किती आपल्याला घ्यायचे, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल, क्लिअर असेल थॉट प्रोसेस तुमची, तर तुम्ही इझिली ह्या ऑप्शनलसाठी ऑप्ट करू शकता. नेक्स्ट ऍडेड ऍडव्हान्टेज काय आहे? बघा, आपण याच्यानंतर व्हिडिओ डिस्कस करणार आहोत या सिलेबसचा. त्यात तुम्हाला मी क्लिअरली तुमच्या लक्षात येईल की जर तुमचा पेपर 1 जॉग्राफी ऑप्शनलचा कम्प्लीट असेल, ओके, या पेपर 1ला जवळपास 70% टाइम अँड एनर्जी लागते मित्रांनो. इट इज व्हेरी वास्ट आहे. बट कम्प्लीट असेल, तर तुम्ही सिलेबस बघितला पेपर 2चा, हा बऱ्यापैकी सेम. हा जो पेपर 1 आहे, इट इज अबाउट वर्ल्ड आस्पेक्ट्स, हे पूर्ण जगाच्या आस्पेक्ट्स आहे, जागतिक भूगोल. बट हा जो पेपर आहे हा इंडिया स्पेसिफिक आहे. इंडिया स्पेसिफिक, भारताचा भूगोल. जे पॉईंट ह्या सिलेबसमध्ये मॅक्सिमम पॉईंट जशाला तसे रिपीट होतो. जशाला तसे तुम्ही बघा, जशाला तसे सिलेबसमध्ये पॉईंट रिपीट होतात. तुम्ही चेक करू शकता एमपीएससीच्या जो ऑथेंटिक वेबसाईटवरती आयोगाने दिलेला सिलेबस आहे तो चेक करू शकता. ठीक आहे. आपण पण सिलेबस डिस्कस करणार आहोत. तर ह्या गोष्टी तुम्हाला इझिली लक्षात. जर तुम्ही 70% एनर्जी पेपर 1ला स्पेंड केली, तर फक्त तुम्हाला एक 30% एनर्जी कशाला लागेल, पेपर 2ला लागेल. इझिली तुमचा पेपर होऊन जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्युअसली बघितले जॉग्रफीचे, तुमचा पेपर, आपण पेपर 1 पासून सुरुवात करणार आहोत, कारण पेपर 1 हे आपल्यासाठी एक फाउंडेशन आहे. जर तुमचा पेपर 1 कम्प्लीट झाला, तरच तुम्ही तुमचा पेपर 2 ची इमारत बांधू शकता. एल्स जमणार नाही. कारण की यातल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपण इथे यूज करणार आहोत, ज्याला आपण काय म्हणतो, इंटरलिंकिंग. ठीक आहे. वाईल रायटिंग अ गुड आन्सर यू हॅव टू इंटरलिंक द थिंग फ्रॉम पेपर 1 टू पेपर 2. पेपर 1 विजवी, पेपर 2चा डेटा आपण पेपर 1 मध्ये वापरू. पेपर 1च्या कॉन्सेप्ट, थिअरीज, मॉडेल्स जे जॉग्रफीमध्ये आहेत ते आपण कशात वापरू, पेपर 2 मध्ये वापरू. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपला हिमालय. हिमालय हिमालय कशामध्ये आहे, इंडियन जॉग्रफीमध्ये आहे. राईट. बट जर हिमालयाचा ओरिजिन, हा हिमालय बनला कसा, हे जर तुम्हाला समजायचं असेल, तुम्हाला त्यासाठी प्लेट टेक्टॉनिक्स नावाची कॉन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. की प्लेट्स कशा कन्वर्ज होतात, दोन प्लेट्स एकत्र आल्या, कन्वर्ज झाल्या, आणि एक फोल्ड बनला, आणि हिमालयच्या माउंटेनच्या रेंजेस बनल्या. राईट. तुम्ही डायरेक्ट हिमालय नाही शिकू शकत अनलेस अँड अंटिल यू स्टडी दी प्लेट टेक्टॉनिक्स. जर प्लेट टेक्टॉनिक्स तुम्हाला चांगलं माहिती आहे, तरच तुम्हाला हिमालयाची कॉन्सेप्ट, फॉर्मेशन ऑफ हिमालय, ज्याला आपण ओरोजेनेसिस प्रोसेस म्हणतो, हे सगळं लक्षात येईल. ठीक आहे. तर असा हा आपला स्ट्रॅटेजी असेल. जर ऍडेड ऍडव्हान्टेजेस आहे या ऑप्शनलचा. ओके. जर तुम्हाला पेपर 1 तुम्ही कम्प्लीट केला, तर पेपर 2 बिकम्स व्हेरी इझी फॉर यू गाईज. ठीक आहे. युअर लाईफ बिकम्स व्हेरी इझी. हा खूप सोपा होऊन जाईल तुमच्यासाठी पेपर 2. ओके. ठीक आहे. आणि लास्ट जर तुम्हाला मार्क्स, हे सगळ्यांना माहिती आहे की 250 मार्क्सचा पेपर आहे. टोटल 500 मार्क्स आर देअर फॉर दिस पेपर. ओके. अँड हाऊ वी आर गोइंग टू अप्रोच फॉर दी ऑप्शनल लेक्चर सिरीज. सगळ्यात महत्वाचा पार्ट की आपण तुमच्या कामाची गोष्ट. आतापर्यंत आपण डिस्कस केलं की कसा घ्यावा ऑप्शन. ठीक आहे. वरचं मी थोडंसं समराईज करतो. ऑप्शनल कोणी निवडावा, जॉग्रफी कसा निवडावा, का निवडावा. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा ऑप्शनल जो आहे हा काय आहे, टेक्निकल आहे. टेक्निकल.
टेक्निकल गोष्टी ह्या थोड्या समजायला अवघड असतात, पण एकदा समजल्या डोक्यातून कधीच निघत नाही, परमनंट मेमरीमध्ये आपल्याला स्टोअर होतात. दुसरा, हा ऑप्शनल कोणासाठी चांगला आहे? ज्यांचा आन्सर रायटिंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे, रायटिंगचा इश्यू आहे, त्यासाठी तर हा खूपच चांगला आहे. कारण की याच्यामध्ये तुम्ही काय काढू शकता? डायग्राम्स काढू शकता, प्लस फ्लो चार्ट्स तयार करू शकतात. फ्लो चार्ट्स डायग्राम काढून तुमचं आन्सर हे तुम्हाला खूप चांगलं एनरिच करता येतं. याच्यामध्ये असं काय काही नाही की तुम्हाला एक फिलॉसॉफिकल अँगल लिहायचा आहे. बाकीचे तुम्ही ऑप्शन बघा, पॉलिटिकल सायन्स असो, सोशॉलॉजी असो, त्या ऑप्शनची डिमांड आहे. तुम्हाला त्या ऑप्शनची एक लँग्वेज, तो फिलॉसॉफिकल टच, तो अप्रोच आला पाहिजे. पण ह्या ठिकाणी कसं आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डायग्राम्स, प्रॉपर टेक्निकल आस्पेक्ट, टेक्निकल नॉलेज जे दिलेलं आहे ते जर तुम्ही प्रॉपरली लिहिलं, तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडू शकतात. ठीक आहे. तर आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत येणार आहे, बघा, डिटेल कव्हरेज ऑफ 500 मार्क्स सिलेबस, पेपर 1, पेपर 2, डिटेल कव्हरेज आपण करून घेऊ. त्यामध्ये पेपर 1 हा फिजिकल जॉग्रफीचा आहे. फिजिकल जॉग्राफी म्हणजे प्राकृतिक भारत. ठीक आहे. प्राकृतिक भारतात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत, जे ऍक्च्युअली GS 1 मध्ये पण आहे, किंवा आपण MPSC प्रिलिम्सला पण शिकलोय की राज्यसेवा 1चा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये याचा खूप सारा रेफरन्स आहे. मुख्य परीक्षेच्या अगोदरचा पॅटर्न होता. ठीक आहे, फिजिकल जॉग्राफीचा. तो इझिली तुम्हाला सगळ्यांना याचा बेस तयार आहे तुमचा. आपल्याला फक्त ज्या ऍडव्हान्स कॉन्सेप्ट ज्या ऑप्शनचे रिलेटेड आहे ते आपल्याला स्टडी करायच्या. दुसरा, जर हा आपण स्टडी केला इझिली, तर आपल्याला ह्युमन जॉग्राफीचा जो पार्ट आहे पेपर 1चा, त्याला आपण मानवी भूगोल म्हणतो. त्यामध्ये वसाहत असू द्या, लोकसंख्या असू द्या, इकॉनॉमिक जॉग्राफी असू द्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. किंवा पर्स्पेक्टिव्ह, जे पर्स्पेक्टिव्ह आहे जॉग्राफीचे, जे विचारसरणी आहे जॉग्राफीची, ठीक आहे, त्या गोष्टी आपल्याला इथे स्टडी करायच्या आहे. ह्या दोन गोष्टी जर आपल्या परफेक्ट झाल्या पेपर 1च्या, तर हा जो पेपर आपल्यासाठी खूप सोपा जातो. कारण याच्यामधला बराचसा सिलेबस याच्याशी रिलेटेड आहे, आपल्या लक्षात येईल नंतर. ठीक आहे. तर आपण असं प्रोसीड करणार आहोत. ह्या पेपरच्या दरम्यान आपण काय करू, जेव्हा लेक्चर आपलं सिरीज सुरू असेल, तुम्हाला माहित असेल की ऑप्शनलचे जे पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2, ओके, पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये जे क्वेश्चन्स येतात, ओके, क्वेश्चन्स मध्ये पहिला क्वेश्चन जो असतो, फर्स्ट क्वेश्चन, हा कंपल्सरी असतो. कंपल्सरी आपल्याला अटेम्प्ट करावा लागतो. आणि यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, हा पण तुम्हाला काय आहे, कंपल्सरी अटेम्प्ट करावा लागतो. अटेम्प्ट सेक्शन ए आणि सेक्शन बी असतात त्याच्यामध्ये, त्यातले पहिले पहिले जे क्वेश्चन्स आहे हे आपल्याला कंपल्सरी अटेम्प्ट करावे लागतात. बरोबर, राईट. ठीक आहे. तर हा जो एक सेक्शन आहे याच्यामध्ये मॅपिंगचा पोर्शन येतो. तुम्हाला एक मॅप दिलेला असतो, ब्लँक मॅप, त्याच्यावरती आपल्याला मॅपिंग करावी लागते. फॉर एक्झाम्पल, की एक असा एक इंडियाचा मॅप तुम्हाला दिला जाईल. इंडियाचा मॅप असा दिलाय, तर इंडियाच्या मॅपमध्ये तुम्ही काय करणार, की लगेच त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, की ज्या एंट्री सपोज तुम्हाला विचारल्या, त्या एंट्री काय करणार तुम्ही, ड्रॉ करणार त्या मॅपवरती. ठीक आहे. हे आपण सगळं रेग्युलर लेक्चर्समध्ये मॅपिंग, मॅप ड्रॉइंग, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. ओके. की सपोज तुम्हाला विचारलं की कुनो नॅशनल पार्क कुठे आहे, आता जिथं चितारी इंट्रोडक्शन झालं होतं, इथं कुठं तरी तुम्ही इथं ड्रॉ करणार. कुनो नॅशनल पार्क, जे मध्य प्रदेशचे ग्रासलँड रिजन आहे त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर असं तुम्हाला ते मॅपिंग करायचं आहे याच्यावरती, आणि त्याचं एक 50 वर्ड, 30 to 50 वर्ड्स मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. तर हा कंपल्सरी क्वेश्चन. तर ह्यासाठी आपण काय करणार आहोत, की रेग्युलर लेक्चरमध्ये आपण लेक्चरच्या शेवटी एक मॅपिंग च प्रॅक्टिस पण करणार आहोत. ओके. त्याच्यामध्ये परत एक दुसरी गोष्ट, रिव्हर्स इंजिनिअरिंग बद्दल आपण ऑलरेडी शिकलो, की डिस्कस केलं की रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण करणार आहोत, की आतापर्यंत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले UPSC ला, ते क्वेश्चन डिकोड करायचे, आणि त्यानुसार आपला लेक्चर सिरीज, त्यानुसार आपली आन्सर रायटिंग पण असेल. राईट. ओके. लेक्चर आलं, तुम्हाला मी क्वेश्चन देणार, ते क्वेश्चन तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही इधर यू कॅन राईट इन मराठी मीडियम, जे तुम्ही ऑप्ट करणार आहे, किंवा इंग्लिश मीडियम. ओके. आणि हे जे तुम्ही लिहिलं, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलची मी लिंक तुम्हाला आता देणार आहे याच्यामध्ये, आणि नंतरही शेअर करेल. त्या टेलिग्राम चॅनलवरती ते पाठवायचे, मी पर्सनली त्याचं इव्हॅल्युएशन करेल. राईट. आणि इव्हॅल्युएशन सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट असेल. मी सगळ्यांना फ्रीली ते इव्हॅल्युएशन करून देईन सध्यासाठी. ओके. ठीक आहे. तर आपली जी सुरुवात आहे, आपण एकदा ग्रूम झालो तर आपण पुढे याचा विचार करूया. राईट गाईज. ठीक आहे. तर हे इव्हॅल्युएशन तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडनं असेल. प्रॉपर आपण ह्या अप्रोचनी जॉग्राफी ऑप्शनला सुरुवात करणार आहोत, प्रोसीड करणार आहोत, सो दॅट की तुमचा सिलेबस हा लवकरात लवकर कव्हर होईल मुख्य परीक्षेच्या अगोदर. आणि माझं एक टार्गेट आहे की तुम्ही सगळ्यांनी, जे पण लोक हा व्हिडिओ बघतील, जॉईन करतील, जे ऑप्ट करतील जॉग्राफी ऑप्शन, त्या सगळ्यांनी 300+ मार्क्सचं टार्गेट ठेवावं. ठीक आहे गाईज. ओके. तर ऑप्शनलचा विचार करा. हा ऑप्शनल घेताना सगळ्यात महत्वाचं आहे, कुठला ऑप्शनल घेताना सिलेबस बघा. ओके. जर सिलेबस थोडासा जॉग्राफीचा तुम्ही जर बघितला सगळा सिलेबस, तर तुम्हाला दिसेल की जॉग्राफी इज अ ब्लेंड ऑफ ऑल अदर डिसिप्लिन. म्हणजे जॉग्राफी ऑप्शनल मध्ये बाकी सगळे सब्जेक्टचा थोडा थोडा पार्ट तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्ही जर बघा, एक कल्चरल सेटिंग नावाचा एक टॉपिक आहे जॉग्राफी ऑप्शन मध्ये, तो तुम्हाला एक थोडासा हिस्ट्रीचा पार्ट दिसतो.
ओके, डिफरंट टाईप ऑफ कल्चर्स. इवन तुम्ही जर हे बघितलं, पॉलिटिकल आस्पेक्टचा एक टॉपिक आहे पेपर 2 मध्ये, तो इंडियन पॉलिटिक्सचा पार्ट आहे. बायलॅटरल रिलेशन, इंडियाज रिलेशनशिप विथ दी अदर कंट्रीज, तो एक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेम्पररी करंट अफेअरचा पॉईंट पण याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. इकॉनॉमिक जॉग्राफी याच्यामध्ये, इकॉनॉमिक जॉग्राफी जो ज्याच्यामध्ये इकॉनॉमिकच्या कॉन्सेप्ट पण आहे बऱ्यापैकी. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याच्याबद्दल पण एक टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. ठीक आहे. ऍग्रिकल्चर जॉग्राफी जो आपण शिकलेलो आहोत जीएस मध्ये, तो पण पार्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे जॉग्राफी हा काही एक इंडिव्हिज्युअल डिसिप्लिन नाहीये. जॉग्राफीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या डिसिप्लिनचा क्लब झालाय, ब्लेंड झालाय, त्याच्यापासून हा सब्जेक्ट तयार झालाय. ओके गाईज, याचा विचार करा प्रॉपरली जॉग्राफी ऑप्शनल घेताना. आणि तुम्हाला एक अश्युरन्स मी देऊ शकतो की आपण आपला हा सिलेबस जो आहे हा खूप सिस्टमॅटिक, प्रॅक्टिकल अप्रोच, एक्झाम ओरिएंटेड अप्रोचनी कव्हर करणार आहोत. ओके. तर तुम्हाला जर आवडलं तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी. माझा पर्पजच आहे ऑनलाईन येण्याचा. मी आतापर्यंत ऑफलाईन टीचिंग करत आलोय. ऑनलाईन मी फक्त तुम्हा लोकांसाठी आलोय की जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स मिळावा, तुम्हाला एक प्रॉपर अप्रोच मिळावा ह्या ऑप्शनल सब्जेक्टचा. आणि महाराष्ट्रातल्या ज्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या आपल्या गावाकडच्या, आपण पण गावाकडच्या आहोत, सगळ्या गावाकडच्या मुलांना ह्या व्हिडिओची लिंक जाऊ दे. त्यांना ह्या ऑप्शन बद्दल त्यांनी विचार करावा जरूर. आणि जर तुम्ही ऑप्शनल घेत असाल तर जरूर आपली पुढची जी लेक्चर सिरीज येणार आहे याच्यानंतरची, आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत, त्या लेक्चर सिरीज आपण सगळ्यांनी बघावी. थँक्यू फॉर वॉचिंग दी लेक्चर. थँक्यू.